11 संघाचा गोलंदाज बालाजी धीरबसे आणि स्ट्रायकरला शुभम राठोड. एक डावखुरी हाताचा फलंदाज युवा खेळाडू. पुन्हा एकदा बेगेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकरला विराट, अमोल जाधव. विराट सर, तुमचं नाव अमोल जाधव म्हणूनच आहे ना इथे? येस, थँक्यू. या दरम्यान दूरवरती टाकला गेला फुलटा चेंडू, फटका खेळला गेलाय, पाठलाग केला जातो, परंतु चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग चौकार. डीजे हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. नक्की दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट आल्याच्या नंतर पुढच्या चेंडूवरती मात्र डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या समोर डावखुरी हाताचा फलंदाज शुभम कडून आलाय तो चौकार. पुन्हा एकदा बालाजी तयार होतोय. फुल टॉस, फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय आणि चेंडूला पाडले. बिग हिट ऑफ द मॅच. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. हा बॉल बॅक भाऊ. हा थँक्यू, धन्यवाद. चालू केले गेलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार. एक थोडंसं पाहिलं गेलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि दुसरा आपण पाहतो लेग स्टंपच्या बाहेर होता. दोन्ही फुलटॉस होते. दोन्ही हाताने स्वीकार केलाय. एक चौकार आणि एक षटकार. संघाचे कर्णधार आपण नॉन स्ट्रायकरला पाहतोय अमोल जाधव यांनी टॉस झाल्याच्या नंतर प्लेअर टू वॉच विचारल्याच्या नंतर न विचार करता शुभम राठोडचं नाव सांगितलं गेलं होतं. शुभमकडे आज लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा बॅटचा येत लागलाय थर्ड मॅनला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. हे येतोय पुन्हा एकदा, परंतु तिथे मात्र अडवलं गेलंय का चेक करावं लागेल. 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. त्या दिशेमध्ये पाहिलं गेलं तर बाउंड्री खूप लांब आहे आणि पंचाचा इशारा येतोय 8च बाउंड्री, 8च चौकार. चौकार येतोय. पुन्हा एकदा बालाजी तयार होताना आपण पाहायला मिळतोय. शुभमसाठी यावेळेस हलक्या हाताने खेळ धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या ते बिनबाद 15 धावा. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. गोलंदाजी मार्कवर कोण येत आहेत? बालू नाव सांग. ओके, गोलंदाजी मार्कवर ब्रह्माला आपण पाहतोय, जे की षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आलेत आणि स्ट्रायकर यांना संघाचे कर्णधार कॅप्टन अमोल जाधव. फुलटा चेंडू होता, अगदी सन्मानपूर्वक खेळला गेलाय, परंतु रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. एक धाव देखील इथे मात्र पूर्ण केली जाते. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या देखील वाढली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला. आता स्ट्रायकरला आपण पाहतोय मॅन इन फॉर्म शुभम राठोड.
स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ब्रह्माला. ओहो, अगदी फुलर लेंथ ब्लॉक होल मध्ये टाकला गेला चेंडू. ते जत्तरदार गोलंदाजी इथे मात्र ब्रह्माकडून केली जाते. डॉट बॉल पाहायला मिळालाय. फलंदाज नक्कीच इन्फॉर्म आहे. पहिल्या षटकात बालाजीच्या समोर नक्की धावा बनवल्या गेल्या होत्या, परंतु पुढच्या षटकात इथे मात्र ब्रह्माजीने चकित केले फलंदाज शुभम राठोड यांना. शुभम राठोड स्ट्रायकरला फलंदाजी करेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर बर्मा. यावेळेस बॅटचा एज आणि संघाला लागलाय पहिला हादरा. बिग विकेट ऑफ द मॅच. शुभम राठोड संधी साधून थेट पट्ट्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी बारकवर ब्रह्माजीने आताच एक मोठा विकेट मिळवलाय. शुभम राठोडला बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय चव्हाण आलेत, परंतु अक्षय चव्हाण साठी टाकला गेला चेंडू थोडासा डाऊन द लेग होता. पंचाचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावच्या सहाय्याने धाव संख्या देखील वाढली जाते. 17 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. या दरम्यान पुढे बॅक टू द इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू डारा झाला होता. असं मनोबल नक्कीच वाढलं असेल फलंदाजाने. ज्या प्रकारे चेंडू बॅटवरती लागला गेलाय. धाव मिळणार नाही, परंतु मनोबल नक्कीच वाढलं जाईल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 17 धावा. या दरम्यान फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे. धाव मिळणार नाही, परंतु ते मात्र ओव्हर थ्रोच्या रूपात चांगलं बॅकअप तिथं पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 66. या दरम्यान पुन्हा एकदा थोडंसं मला वाटतंय दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा पंचाचा इशारा वाईड बॉल कॉल. साइड आणि गेला वाईड. रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यॉन्स कडून वाईड बॉलची अकरान. 18 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. या दरम्यान पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग चौकार. सनीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असणार आहे की यानंतर तुम्हालाच फलंदाजी करावी लागेल. जेवढा वेळ तुम्ही वाचवशाल तेवढं तुमच्या संघासाठी फार महत्वाचं राहणार आहे.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती एक गडी देखील बाद झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बालाजी धीरबसी यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला संघाचे कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अमोल जाधव यांना आपण पाहतोय. फुल टॉस आणि चेंडूला डिस्पॅच केले सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. चला सामना चालू कर द्या. चला पोलीसच्या गाडीला वापस पाठवून द्या. पोलीसची गाडी आली आहे, वापस पाठवून द्या. काय झालं नाही, काय झालं नाही सर, काही नाही. या या सर या. स्वागत आहे किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचं देखील इथं आगमन होत आहे. कराड साहेब, चला बॉल पाठवा, बॉल पाठवा, परंतु तिकडं 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 जाऊ नका. चला विकेटच्या पाठीमागे जे जमले गेले प्रेक्षकांना विनंती आहे आपण बाजूला व्हायचंय. व्हिडिओ शूटिंग चालू आहे, कॅमेरा सुद्धा आहे. चला बाजूला व्हा तिकडनं. चला बाजूला यायचं, सर्वांनी तिथून बाजूला व्हा. चला सामना चालू करा. 2.1 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कॅप्टनच्या बॅट मधून एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला षटकारासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडूला पुन्हा एकदा डिस्पॅच केले. यावेळेस येतोय मात्र खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग चौकार. नागरगोजे जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. या अगोदरच्या षटकात बालाजीच्या 2 चेंडूवरती एक षटकार आणि एक चौकार आले होते. याही षटकात आपण पाहतो एक चौकार आणि षटकार आलाय, परंतु वापसी केली आहे. बालाजीने वापसी केली आहे. 32 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील आपण पाहिले गेले तर आमदार प्रीमियर लीग 2026 ची स्पर्धा आणि या स्पर्धेतला आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. फटका डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु इथे मात्र चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा आमदार प्रीमियर लीग कणकणीत दणदणीत चौकार. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. शुभम बाद झाल्याच्या नंतर वाटत होते की संघ अडचणीत सापडेल का, परंतु दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा यावेळेस ताकदीचा उपयोग केलाय आणि चेंडूला पाडायला सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. कर्णधाराला साजेशी अशी फलंदाजी करताना आपण पाहत आहोत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणि इथे मात्र पंचाचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेले एक गडी बाद, 42 धावा, 42 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. चला बालाजी, यानंतर तुम्हाला फिल्डिंग फलंदाजी करायची आहे.
ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर अफरोज. अप्रोचचा हा चेंडू फटका खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये. स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय. आहे क्षेत्ररक्षक, अडवलं जाईल, तत्परवी मिळते ते पुन्हा एक धाव. त्रेचाळीस धावा धावपलकारती. षटक क्रमांक 4 टाकलं जात आहे. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आता कॅप्टन मॅन इन फॉर्म संघाचे कर्णधार अमोल जाधव स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. गोलंदाजी मार्कवर आपण अफरोजला पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, सन्मानपूर्वक बॅक टू द बॉलर खेळले गेले. धाव मिळणार नाही. चेंडूचा टप्पा ओळखलाय. पाहिले कशा प्रकारे चेंडू येतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले गेले. ते निसार आहे क्षेत्ररक्षक, परंतु चुकीच्या एंडला थ्रो झाला गेलाय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एका धावाच्या सहाय्याने 44 धावा देखील धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा दुर्वती, यावेळेस आहे क्षेत्ररक्षक आणि अप्रोचला मिळाली ती मोठी सफलता. गडीबाज संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना, माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. अक्षय बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज अक्षय मरसकोले फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. 44 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि संघाला लागलाय तो दुसरा हादरा. अक्षय बॅक टू द पवेलियन. शुभम आणि अक्षय हे दोन फलंदाज बाद झालेत. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण अक्षयला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही मॅन इन फॉर्म 22 धावा बनवून फलंदाजी करतायत ते अमोल जाधव. परंतु अप्रोच मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. खेळाडूकडूनही टाळ्या वाजल्या जात आहेत आणि प्रेक्षकाकडून देखील टाळ्या वाजल्या जात आहेत अप्रोचच्या गोलंदाजीसाठी. 44 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. अक्षय मरसकोले स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. दुर्वती टाकला गेला चेंडू फटका खेळला गेला. तिथे पाठलाग केला जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाच्या सहाय्याने निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 2 गडी बाद 46 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. अरे यहाँ
महेश गोलंदाजी मार्कवर महेश येतोय. मॅन फ्रॉम पळशी 46 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. महेशच्या हातामध्ये संघाचे कर्णधार अकबर खान यांनी चेंडू दिलाय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. फुल टॉस होता परंतु फलंदाज समजू शकेल नाहीत. इथे मात्र पंचाचा इशारा येतोय. नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे कर्णधारासाठी फ्री हिट आणि या फ्री हिटचा चेंडूचा कसा सामना करतील. गोलंदाजी मार्कवर महेश आणि एक कॅप्टन जर्सी क्रमांक 18 अमोल जाधव स्ट्रायकर यांना फ्री हिटचा चेंडू. नागपूरच्या टप्प्याचा चेंडू खोदून फटका मारला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण मिळते ती केवळ एक धाव. फ्रीच्या चेंडूवर केवळ एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 48 धावा षटक क्रमांक 5 वर टाकले जात आहे. पुन्हा एकदा थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा पुन्हा एकदा वाईट बॉल कॉल. वाईड रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यॉन्स कडून वाईड बॉलची अकरान. सलामी देणारा येतोय खणखणी दणदणी षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा पुन्हा एकदा गचा चेंडू आणि बालाजीने इथे विचार केलाय की गोलंदाज बदलायचा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यॉन्स कडून वाईड बॉलची अकरान. धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. महेश थोडासा झुंजतोय. युवा आहे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू साईड आणि गेला वाईड. रुद्रा स्टोन क्रेशर प्रोप्रायटर माननीय प्रदीप केंद्रे यॉन्स कडून वाईड बॉलची अकरान. मात्र बदलला जातोय. परंतु तसं आहे ॲज पर इंटरनॅशनल नियम अँड इंटरनॅशनल रूल्स आपण पाहतोय गोलंदाज जर इंजर्ड असेल तरच गोलंदाज बदलावा लागेल. त्यामुळे तोच गोलंदाजाला इथे मात्र कंप्लीट षटक करावं लागेल. 57 धावा धावपलकावरती आहेत. अद्याप या षटकातील पाहायला गेले तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर महेशला आपण पाहतोय आणि स्ट्रायकर यांना फलंदाज अक्षय मरसकोल्हे. अक्षयसाठी हा चेंडू फटका अक्षयचा बॅट मधून ताकदीचा उपयोग आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडलं सीमा पार येतोय खणखणी दणदणी षटकार.
असा धुवाधार हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. याने गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा महेश धावतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि फ्रस्ट्रेशन दिसतंय. गोलंदाजाचं फ्रस्ट्रेशन देखील आपल्याला जाणवलं जात आहे. चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो, थोडासा युवा आहे, परंतु ज्या प्रकारे हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय, ज्या प्रकारे हा चेंडू टाकला गेलाय नक्कीच सुंदर गोलंदाजी. परंतु पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडलंय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा आमदार प्रीमियर लीग कणकणी दणदणी षटकार. बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. गोलंदाजी मार्कवर महेश पाहिलं गेलं तर युवा गोलंदाज आहे, भरपूर गोष्टी शिकाव्या लागतील आणि शिकण्याचं काम देखील करत आहे. चेंडू ज्या प्रकारे टाकतोय, फटकेबाजी केली जाते, परंतु महेश यांच्याकडे देखील चांगली काबिलियत आहे. युवा गोलंदाज म्हणून उदयान्मुख येणारे गोलंदाज महेश नक्कीच अकबर खान यांच्याकडून देखील गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवलं जाते आणि ते काम मात्र करावं लागेल. हे बघू शकता, सुंदर टाकला गेला चेंडू आणि हे असते मनोबल वाढल्याच्या नंतर येणारी ऊर्जा, जी येणारी एनर्जी. आणि एक धाव, षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या 2 गडी बाद 70 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खाजगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो चला, विनंती असणार आहे की सामना लवकर खेळवावा. यानंतर आपल्याला उशीर होता का म्हणे. बॅड लाईटची अपील बिलकुल चालणार नाही. आजच्या दिवसामध्ये तो सामना कंप्लीट करावा लागणार आहे. विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. चला, सामना लवकर खेळा. शुभम, थँक्यू. त्या मैदानाच्या आतमध्ये असलेले ते पोरं बाहेर, बाहेर. चला, बाहेर बाहेर, लवकर बाहेर यायचंय. सामन्याकडे जाऊया. 5 षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा इथे मात्र ब्रह्माजी यांच्याकडे दिली गेली. यावेळेस मात्र अक्षय वेगळ्या लयमध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडूला डिस्पॅच केलंय. येतोय खणखणी दणदणी षटकार. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार.
समोर अक्षय मरसकुले. अक्षय नो लुक शॉट. यावेळेस मात्र आजच्या दिवसातला बिग 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 हिट येतोय. षटकार गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. बाहुबली फलंदाज रगडे फलंदाजी इथे पाहायला मिळते. अक्षय मरसकुलेच्या बॅट मधून तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडूला अडवलं जाईल का? एक धावा, दोन धावा, तिसरी धाव इथे देखील कंप्लीट झाली. त्या दिशेमध्ये नक्की सर पटन सर आपण पाहतोय बाउंड्री खूप दूरवरती आहे. 3 धावा देखील अगदी सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 3 धावाच्या सहाय्याने 87 धावा धावफलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक 6 टाकलं जात आहे ब्रह्माजी यांच्याकडून. समोर असतील अमोल जाधव कॅप्टन कर्णधार. फुलटॉस होता. फटका समोर आहे. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय. 1 बॉल इंटू द फॅन्स. येतोय पुन्हा एकदा कणकणी दणदणीत चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. समाप्तीनंतर 91 धावा. चला लवकर या बॉलर. अप्रोच पुन्हा एकदा डावखुरी हाताचा गोलंदाज अप्रोच. गोलंदाजी मार्कवर येताना पण पाहतोय 6 षटकामध्ये 91 धावा झाल्यात. अजून 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे मोठ्या धावसंख्येकडे संघ वाटचाल करतोय. असं वाटतंय 150चा टप्पा पार करतो की काय. अक्षय काय फटके मारतो भावा आणि चेंडूला पाडायला पुन्हा एकदा सीमारेषा पार येतो. षटकार डीजे. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. अक्षय मरसकुले खेळत नाही, खिलवाड करतोय. काय फलंदाजी करतोय भाऊ. मोठे फटके बिग हिट पाहायला मिळत आहेत. 97 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पुन्हा एकदा पुढे टाकला गेलेला चेंडू. अक्षय थोडासा निराश दिसतोय. त्याला माहिती आहे की हा फुलटा चेंडू होता, आपल्याकडून मिस झालाय. एक धाव पाहायला मिळते. 98 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 7वं षटक टाकलं जाते. अक्षय मरसकुले 13 चेंडू मध्ये 44 धावावर फलंदाजी करतोय. फुल टॉस यावेळेस मात्र आलाय. अमोलच्या बॅट मधून हवाई यात्रेमध्ये पाडायलाय. येतोय खणखणी दणदणी षटकार. गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. याबरोबर 3 आकडी धावसंख्या देखील धावफलकावरती लागली गेली आहे. 104 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र थोडस लेंथ मध्ये आपल्याला खिचाव पाहायला मिळालाय. थोडस आखूडच्या टप्प्याचा चेंडू, गुड लेंथ एरियामध्ये हिट करणारा चेंडू इथे मात्र अप्रोच कडून पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय.
13 धावा 4 चेंडूमध्ये या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात पाहायला गेले तर केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस आलाय. आता अमोल जाधव यांच्याकडून थोडासा कानमंत्र दिला जातोय अक्षय मरचकुलीसाठी. 113 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडू इथे मात्र डॉट. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, ही चलाकी आहे आणि ही चलाकी करताना आपण नेहमीच पाहतोय बालाजी धीरवसे यांना. आपल्याला किनवट तालुक्यावरच नव्हे तर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे बालाजी धीरवसे आणि अद्याप चांगली गोल सीमा पार येतोय खणखणीत दणदणीत आमदार प्रीमियर लीग चौकार. चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. धावा आणि गेला वाईड. यॉन्स कडून वाईड बॉलची अकरन. त्याबरोबर अर्धशतक अक्षय मरसकोले यांचं अर्धशतक देखील पूर्ण होते. व्हॉट अ बॅटिंग. अक्षय मरसकोले जर पाहिलं गेलं तर जर्सी क्रमांक आहे 16 आणि 18 चेंडू मध्ये स्वतःच अर्धशतक देखील ते पूर्ण केले गेले. अक्षय मरसकोले मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. 126 धावा धावसंख्या जाऊन पोहोचतीये. गोलंदाजी मार्कवर बालाजी धीरवसे 8व्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. यावेळेस येतोय डॉट आणि गडी बाद होतोय. डॉट नाही दांडी गेले होते. क्लीन बोल्ड अक्षय मरसकुले, बोल्ड बालाजी धीरवसे. 8 षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 126 धावा. डीजे खेळ व्हावा तुमचा दमदार, हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार, हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यॉन्स कडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन फलंदाज गजानन फलंदाजीसाठी येतोय, जे की 9 स्ट्रायकर एनला फलंदाजीसाठी असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा बर्माजीच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. स्ट्रायकर एनला संघाचे कर्णधार कॅप्टन अमोल जाधव हे देखील अगदी अर्धशतकाच्या जवळपास येऊन पोहोचलेत. ओ माय गॉड, काय सुंदर चेंडू टाकला गेला होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ब्रह्माजी आपण पाहतोय पहिल्या षटकात शुभम राठोडला बाद केल्याच्या नंतर दुसरं षटक थोडंसं महागडं होतं, परंतु त्यानंतर अगदी या पहिल्या चेंडूवरती ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा फुलटॉस टाकला गेलाय. आहे क्षेत्ररक्षक तिथे मिळते ती केवळ एकच धाव. एकशे 27 धावा, 9 षटक प्रगती पथावर आहे. आणि आपण या मैदानावर पाहतोय की अगदी पहिल्याच सामन्यामध्ये सँडी सारखी
32 धावा देखील चेस झालेले आहेत. व्हॉट अ शॉट, गजानन स्टँड अँड डिलिव्हर, हे पटलेस पटका. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेत. समार फाइट है ना कितनी बारी भाई ये क्या बात है, क्या खिलाड़ी यहाँ पर आए हैं क्रिकेट खेलने के लिए, क्या कहना चाहते हैं आप? यहाँ से बहुत बार एसोसिएशन की तरफ से और टीम की तरफ से ट्रॉफी दिलाए खेलों की जागृति के लिए, आप एक पेशे से डॉक्टर हो, क्या कहना चाहते हैं? कैसा लगता है कि जब लोग यहाँ पर खेलने के लिए आते हैं, कैसा लगता है आपको? दादा लोग हैं
फेर डिलिव्हरी. 16 रन 1 विकेट. बॉल सर्व फेर फेर फेर. 16 रन 1 विकेट. 2 गेंदे आना बाकी इस ओवर की. दो ओवर के बाद स्कोर है 17 रन 1 विकेट. चला बॉल घेऊन ये. आणि खेळाडूसाठी तब्बल पारितोषिक देखील आहेत. मी आपल्या सामन्यासाठी उपस्थित असलेले न्यूज चॅनल देखील असतील, किनवट व्हायरल न्यूज असतील आणि जे काही न्यूजवाले प्रेस देखील आपल्यासोबत जुळले गेले, त्यांना सांगू इच्छितो की या स्पर्धेसाठी तालुका अंतर्गत स्पर्धेसाठी मोठे पारितोषिक देखील आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल प्रथम पारितोषिक तब्बल 1,51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार कलीम शेखच्या बॅट मधून आलाय. या अगोदरही षटकार आलाय आणि त्यानंतरही देखील एक मोठा फटकार. बालाजी धीरबसे या संघातील मोठा आघाडीचा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर कलीम शेख आणि निसार भाई या दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या येते मात्र अजमल भाई इनको 20 रुपये दो बॉल लाके दो. हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, शुभमचा प्रयत्न स्टंप आउट करण्याचा होता, परंतु अगदी योग्य वेळी ते चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. धावसंख्या स्थिरवलेली 29 धावा. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. 3रं षटक निर्धारित 10 षटकाचा सामना. रिक्वायर्ड 100 जर पाहायला गेलं तर 15.73च्या धावाने सरासरीने धावा काढाव्या लागतील. आणि या खेळपट्टीवर त्या प्रकारच्या धावा बनताना देखील आपण पाहिलंय. पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह शॉट आलाय आणि चेंडूला पाडवलाय. 1 बॉल इंटू द पास. येतोय आमदार प्रीमियर लीग खनिकानी दणदणीत चौकार. डीजे अरे देते टेंशन मत ले. देते बोले तो देते. रुक.
37 धावा. सदोतीस धावा धावफलकावरती लागल्या गेले आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर शुभम हासबे सर. समोर आहे निसार फटका खेळला गेला होता तिथे क्षेत्ररक्षक देखील असणार आहेत. बघूया धावा किती मिळत आहेत. हे दोन्ही फलंदाज तगडे आहेत. हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत सामन्याचं चित्र काही होऊ शकते. जे 15 धावा रिक्वायर्ड रन रेट आहेत ते बनवू शकतात. या दोन्ही फलंदाजाकडे ते काबिलियत आहे. आणि आलेल्या प्रेक्षक आपण पाहू शकता. कॅमेरामॅनला थोडीशी विनंती करतो की प्रेक्षकावरती देखील कॅमेरा फिरवायचा आहे, कारण आलेले प्रेक्षक आपल्या वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी उपस्थिती लावलेल्या प्रेक्षकांचं देखील इथे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून अभिनंदन असणार आहे. त्यांचं देखील इथं मैदानावरती स्वागत. अपेक्षा करतो की येणाऱ्या सर्व दिवसामध्ये याच प्रकारचा प्रेक्षक वर्ग देखील आम्हाला लाभला जाईल, कारण तुमच्याच प्रेरणेने तुमच्याच आशीर्वादाने ही स्पर्धा उत्तरोत्तर वाढत जाते. मी तर म्हणतो मराठवाड्यातली तालुक्याअंतर्गत सर्वात मोठी स्पर्धा ती आपल्या किनवट नगरीमध्ये खेळवली जाते. म्हणजे तब्बल 1.5 लाखाचं पारितोषिक. मी कॉमेंट्री करत असताना ओपनच्या टुर्नामेंटमध्ये देखील एवढे मोठे पारितोषिक पाहिले नाहीत, परंतु ते पारितोषिक आपल्याला तालुक्याअंतर्गतच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा केवळ आपल्यासाठी ते उपलब्ध करून दिली आयोजन कमिटीच्या वतीनं. फुलटा चेंडू फटका मिस टाइम झालाय, परंतु धावा इथे मात्र एक येतात आणि पंचाचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे निसार साठी फ्रीट. निसार भाई बद्दल बोलायचं. नसीर 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 भाई नसीर भाई बद्दल बोलायचे काही गरज नाही, कारण ते तगडे मोठे खेळाडू आहेत. आपल्या सर्व किनवटवासियांना देखील माहिती आहे. नसीर भाई यांच्यासोबत माझा एक व्यक्तिगत सामना झाला होता बोत येथे, आणि एकट्या फलंदाजाने तो सामना जिंकला होता. आम्ही अभ्यास केला माजीत रगडाचा, आणि नसीर भाईने येऊन तो सामना संपवला होता. फटका आलाय, फटका पुन्हा एकदा आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं जजमेंट आपल्याला क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळते ते केवळ एकच धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली जाते 43 धावा. षटक क्रमांक 4 टाकलं जाते. 39 चेंडू आणि 104 धावांची गरज आहे. म्हणजे 7 षटकामध्ये जवळपास 104 धावा. गोलंदाजी मार्कवर शुभम सर धावताना आपण पाहतोय. कलेमसाठी फटका बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. ओ माय गॉड, इट्स लुकिंग आउट. आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालाय गोलंदाजा शुभमचा. नसीर दुर्भाग्यरित्या इथे मात्र बाद होताना आपण पाहतोय. गोलंदाजाच्या पायावरती चेंडू लागलाय आणि इथे मात्र स्टंप आउट झाले तिथे. काल भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना असाच झाला होता. शिवम दुबे वन साइड हिटिंग करत होते आणि याच प्रकारे शिवम दुबे बाद झाले होते. त्या प्रकारे नसीर सुद्धा बाद होताना आपण पाहतोय. संघाला लागलाय तो मोठा हादरा. नसीर बॅक टू द पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज शाहिल उर्फ शाहू फलंदाजीसाठी येतोय. शाहूकडे देखील काबिलियत भरपूर आहे, परंतु काबिलियत भरपूर असून चालणार नाहीये. त्या प्रकारचा खेळ, त्या प्रकारची फलंदाजी आणि त्या प्रकारची फटकेबाजी देखील करावी लागेल. फुल टॉस. फटका फसलाय का? फसला होता, परंतु काय झेल घेतलाय भाऊ, काय झेल घेतला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी समोर होता आणि अमोल जाधवचा एक अफलातून झेल, आणि याबरोबर संघाला लागलाय तो आणखी एक फलंदाज सेट बॅट्समॅन बाद होताना आपण पाहतोय.
रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी देखील बाद झालेत. गोलंदाजी मार्कवर शुभमने मात्र या षटकात 2 विकेट देखील मिळवल्या गेल्यात. या दरम्यान डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहाय इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून अरे कार्यरत. यहाँ भी होगा हे सार्थ ठरवतील गोलंदाजी उमेश. परंतु शाहूच्या बाट मधून फटका आलाय तिथे. आहे तो उमेश. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय शुभम आजबे यांच्याकडून. चेंडूला अडवलं जाईल. मिळते ती केवळ एकच धाव. 45 धावा, केवळ 45 धावा. थोडेसे निराश देत आहेत नॉन स्ट्रायकरला आपण शाहूला. परंतु स्ट्रायकरला संघातील वरिष्ठ खेळाडू प्रदीप आतराम सर. पाहिलं गेलं तर क्रिकेटिंग सेन्स आणि क्रिकेट बद्दलचा दांडगा अनुभव असलेले फलंदाज आपण स्ट्रायकरला पाहतोय. प्रदीप आतराम सर स्टेप आउट करून बिग हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय. परंतु यावेळेस मात्र बॅटशी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रदीप आतराम सर या प्रकारचे सामने एका हाती परतवण्याची काबिलियत असलेले फलंदाज प्रदीप आतराम सर अजूनही खेळपट्टीवरती आहेत. सामन्याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पारडं जड दिसतंय नक्कीच. परंतु हे फटकेबाजी आहे. ही कलात्मक फलंदाजीची कला प्रदीप आतराम सर यांच्यामध्ये आहे. आणि चेंडूला पाडलं सीमा पार. येतोय दमदार चौकार. बत्तीस चेंडू आणि 98 धावांचं. पाहिलं गेलं तर धावसंख्या खूप मोठी दिसते. परंतु या खेळपट्टीचा जर विचार केला गेला तर या धाव्या बनण्यासारख्या आहेत. त्यासाठी त्या प्रकारची फलंदाजी आणि त्या प्रकारची फटकेबाजी देखील करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर उमेश समोर आतराम सर. यावेळी अगोदरच्या चेंडूवर ताकद पाहिली आणि या चेंडूवर आपल्याला नजाकत पाहायला मिळते. 2 धावा आपण पाहता पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा देखील इथे प्रयत्न केला गेला आणि 3 धावा देखील इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. 3 धावाच्या साहाय्याने संघाचं अर्धशतक देखील इथे पूर्ण झाले. धाव पलकारते आपण पाहतोय 52 धावा लागल्या गेल्या. स्ट्रायकरला आपण साहिलला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 17 उमेश गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. डीप पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता त्याला पॉइंटवर वेळ कमी आहे आपल्याकडे. सर वेळ कमी आहे. थोडंसं ऍडजस्ट करा. शुभम भाऊ थोडंसं ऍडजस्ट करा. हो थँक्यू. सुशील सर आम्ही अपेक्षा करतो की तुमच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शुभम हासबे सर. फटका प्रदीप सरांचा फसलाय आणि शुभम सरांना मिळते ती आणखी एक मोठी सफलता. प्रदीप सर बॅक टू द पवेलियन. सुशील सर ज्यांना कोणाला पाणी द्यायचं असेल तर लवकरात लवकर देऊ शकता. आता
विकेट तो पडलाय. लवकर सर, फास्ट. एकच बॉटल इथं द्या आणि थांबवा. आता जाऊ नका सर मध्ये. थँक्यू. तुम्ही घेऊन जा मध्ये, ज्यांना लागत असेल त्यांना लागू द्या तिकडे. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची गळीची. न्यू बॅट्समॅन नेम गुड्डू. ओ माय गॉड, काय चेंडू टाकला गेलाय. शुभम आजबे सर, सुंदर गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. गत वर्षी देखील चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. याही वर्षी पहिल्या सामन्यात सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. प्रथमतः धावपलकावरती धावाचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना देखील आपण राठोड रॉयल संघ पाहतोय. पुन्हा एकदा मिस हिट झालाय. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शुभम आसबे अगदी जलद गतीने आपलं षटकही कंप्लीट करतात. जे मोमेंटम मिळाले ते तोडण्याचा इरादा यांचा शुभमचा दिसत नाहीये. ज्या प्रकारे ते गोलंदाजी देखील करतात. धावसंख्या स्थिरावलेली आहे 52 धावा. पुन्हा एकदा गतीने टाकला गेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. रिस्की धाव आहे. रिस्की धाव, परंतु धाव इथे मात्र कंप्लीट झाले गेले. एक धाव पूर्ण होईल एका धावच्या सहाय्याने. 53 फॉर 4. 53 धावा, 4 गडी बाद झाले. शुभम हासबे सर गोलंदाजी करताना षटक क्रमांक 6 टाकले जाते. अजून या षटकाच्या नंतर 4 षटकाचा खेळ असा शिल्लक असणार आहे. आणि आपण पाहतोय आमदार प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसात रंगतदार मुकाबले, बिग स्कोरिंग मुकाबले आपल्याला पाहायला मिळालेत. आणि अपेक्षा करतोय की उद्या सुद्धा आम्हाला प्रेक्षक वर्गांचा याच प्रकारे प्रतिसाद मिळेल ज्या प्रकारे आज देखील पाहायला मिळालाय. उद्या देखील याच प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. येतोय षटकार. बॉल पाठवा. फटका असा हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. आणि ज्या प्रकारे गोलंदाजाने षटकार खाल्याच्या नंतर लगेच टाळ्या वाजवल्या, म्हणजे गोलंदाजाला देखील माहिती आहे की चांगला फटका खेळला गेला होता. शुभम हासबे क्रिकेटिंग स्पिरिट दाखवताना आपण देखील त्यांना पाहतोय. षटकार मारल्याच्या नंतर स्वतः त्यांनी टाळ्या वाजवल्यात. पुन्हा अखेरच्या टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा फटका खेळलाय. पुन्हा एकदा येतो बिग हिट. येतोय कणकणी दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. शाहूच्या फलंदाजीवरनं वाटतंय की धावा बनवू शकतात का. खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहे. तगडा फलंदाज आहे, बिग हिटर आहे. त्याच्या बॅट मधून 2 षटकार देखील आपल्याला बॅक टू बॅक पाहायला मिळालेत. 20 रन पर ओव्हर, 20 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. गोलंदाजी मार्कवर उमेश सर. यावेळेस हलक्या हाताने म्हणजे चांगलं काम केलं गेलंय की स्ट्रायकर एंडला पाठवण्याचं काम केलं गेलंय. शाहू एक दर्जेदार फलंदाज. या फलंदाजाला एक धाव कडून स्ट्रायकर आणण्याचं काम इथे गुड्डू कडून आपल्याला पाहायला मिळाले. खचाखच भरलेलं मैदान देखील पाहायला मिळते. येतोय मोठा फटका. शाहूच्या बॅट मध्ये येतोय कणकणी दणदणी षटकार. धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. शाहू जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना अजून संपलेला नाहीये भाऊ. मॅच ऑन आहे. प्रत्येक षटकामध्ये 20 धावाची गरज असताना शाहू मात्र एकाकी झुंज देतोय पटेल 11 या संघाकडून.
पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा दूरवरती टाकला गेला चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडूवरती 7 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. 7वं षटक मला वाटतं टाकलं जाते गोलंदाज उमेश सराकडून. स्ट्राईक रेंजला आपण साहिलला पाहतोय. साहिल दर्जेदार फलंदाजी करतोय, परंतु पुरेश आहे का? पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला गेला चेंडू. बघूया धावा किती मिळतात. 1 धाव तिथे पूर्ण केली गेले. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 73 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 6.4 ओव्हर्स. 7व्या षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर उमेश आणि स्ट्रायकर यांना गुड्डू. जर्सी क्रमांक 3 आणि जर्सी क्रमांक 7 हे 2 फलंदाज एक साथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर 17 नंबरचा खतरा गोलंदाज उमेश. फटका आलाय गुड्डूच्या बॅट मधून. बघूया धावा किती मिळत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढतीये. 75 धावा. 75 लॉस ऑफ 4 विकेट. 7व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकणं अद्याप बाकी आहे. फुल टॉस होता. कलेच्या साह्याने चेंडूला मोडून देणे आणि चेंडूला पाठवलंय. बिग हिट येतोय कणकणीत दणदणीत. 1 बॉल इंटू द फॅन्स. चौकार. आता 18 चेंडू 68 धावांची गरज आहे. 18 गेंदों में 68 रनों की दरकार. क्या होगी ये पार. 18-68. गेंदबाजी मार के मेरे ख्याल से विशाल गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं और सामना करेंगे साहिल. अब तक साहिल ने अच्छी खासी बल्लेबाजी की है, मगर ये क्या पूरी कर पाएंगे. 18 गेंदों में 68 रनों की दरकार है. क्या वो पार करेंगे. देखा जाए तो उमेश हसबे, शुभम हसबे सर ने बहुत अच्छी गेंदबाजी की. जो महत्वपूर्ण 3 विकेट जो अपने टीम के लिए दिलाय. गेंदबाजी मार्ग पे विशाल. पहली गेंद और पहली गेंद को भेज दिया है सीमा रेखा पार. आ रहा है बड़ा चौकार. बघून तिथं शुभम भाऊ थोडस पाहुणी मौका. आलाय. बिग हिट आलाय. चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. येतो शाहूच्या बॅट मधून खणखणी दणदणी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर. 16 चेंडू आणि 58 धावांची गरज असणार आहे. 16 चेंडू 58 धावा. गोलंदाजी मार्कवर विशाल राठोडच्या पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात. स्ट्रायकरला आपण पाहतोय साहिल शेख. 10 चेंडू मध्ये त्याने 30 धावा देखील बनवल्या गेल्यात. पुन्हा आकुरत्या टप्प्याचा चेंडू होता. फटका खेळला गेलाय. 1 धाव तिथे पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे का. नाहीये. केवळ 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावच्या सहाय्याने 90 धावा देखील धावफलकावरती बनल्या जात आहेत. सामना जरी जिंकणार नसतील, परंतु इथे मात्र पटेल 11 संघ नेट रनरेट कडे देखील पाहतोय. 15 चेंडू 57 धावांची गरज आहे. सामना जिंकूही शकतो, कारण ज्या प्रकारे साहिल शेख फलंदाजी करतोय. या दरम्यान तेज तर्रा टाकला चेंडू. बॅक टू द बॉलर. इथे मात्र तो हुकला गेलाय. 1 धाव तिथे येते. पंचाचा इशारा येत नाही, याचा अर्थ बॅटच्या स्वरूपातील ओके बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपातील धाव असणार आहे ती.
91 ऑन बोर्ड. 14 चेंडू 56 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय साहिलला, शाहूला. शाहूच्या बॅट मधून फटका फसलाय. विशाल त्याच्या स्वतः खाली गोलंदाज आणि याबरोबर संघाला लागलाय तो मोठा आदरा. बिग विकेट ऑफ द मॅच. साहिल बॅक टू द पवेलियन. आधुनिक थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची. न्यू बॅट्समॅन नेम अमोल. अमोल जटाळे नवीन फलंदाज, फलंदाजीसाठी येतोय अमोल. अमोलच्या बॅट एज लागला गेला होता अक्षय मरसकोले. आज अक्षय मरसकोलेचा दिवस आहे. ज्या प्रकारे चेंडू अडवले जात आहेत, फलंदाजी देखील चांगली केली गेली आहे. षटकाची समाप्ती होते. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू फटका खेळला गेलाय आणि पंचाचा इशारा येतोय नो आणि प्लस येत आहेत ते 4 धावा, एकूण 5 धावा. गेला नो बॉल. करंट टेंट हाऊस किनवट यॉन्स कडून नो बॉलची अकरान. व 96 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर शुभम आजबे सर. पाहिलं गेलं तर 2 विकेट देखील मागच्या षटकात मिळवल्या गेल्या होत्या. फ्रीडचा चेंडू आहे. फटका खेळला गेलाय. विशाल आहे तिथे, चांगला क्षेत्ररक्षक आहे विशाल. चेंडूला अडवलं जाईल, मिळते ती केवळ एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने 97 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा फटका खेळला गेला अमोलच्या स्वरूपातून. पुन्हा एकदा विशालकडे चेंडू जातोय. पुन्हा एकदा अडवलं जाईल, पुन्हा एकदा मिळते एकच धाव. 98 धावा धावपलकावरती. 10 चेंडू 49 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटचा एज. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः विकेट किपर आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. येते केवळ एकच धाव. कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडासा प्रेक्षक वर्ग देखील दाखवायचा आहे. ज्या प्रकारे आज आलेले सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय अगदी जे रेल्वे ट्रॅक आहे त्या ट्रॅक वरती देखील बसून प्रेक्षक वर्ग सामना पाहत आहेत. फटका आलाय, बिग हिट आलाय आणि चेंडूला पाडलं सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत अमोलच्या बॅट मधून षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. केवळ 35 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 35 धावा निघतील का? गोलंदाजी मार्गवर बघूया कोणाकडे चेंडू दिला जाईल. स्ट्रायकर अमोलला आपण पाहतोय.
परंतु पटेल इलेव्हन संघाचा विचार असेल की धावाच्या जेवढं जवळ जाता येईल तेवढं गेलं पाहिजे, कारण नेट रन रेट देखील मॅटर करणार आहे. गोलंदाजी मार्कवर येत आहेत गोलंदाज बालाजी. आणि मागच्या गत वर्षी जर पाहिलं गेलं तर 3 संघ नेट रन रेटने क्वालिफाय झाले होते सेमीफायनल मध्ये, त्यामुळे नेट रन रेट फार महत्वाचं राहणार आहे. जे नेट रन रेट पाहायला मिळते ते फार महत्वाचं आहे, कारण गत वर्षी 3 संघ क्वालिफाय झाले होते नेट रन रेट मुळे. पॉइंट सारखेच होते परंतु नेट रन रेट फार मॅटर करते. पुन्हा एकदा फटका खेळला गेला समोरच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र जातोय, चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणी दंडवी चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौका. थँक्यू. 4 चेंडू 30 धावांची गरज आहे. 12 मध्ये 24 धावांवर फलंदाजी करतोय तो गुड्डू. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका आलाय, परंतु काय आपलातून क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला अडवलं गेलंय, मिळते ती केवळ एकच धाव. विशाल राठोडचं आपलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, एकच धाव. 118 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. पटेल इलेव्हनचा संघ थोडासा धीर बालाजी धीर बसेने धरला असता तर सामना जिंकला असता. दूरवरती टाकला गेलाय. वाईट बॉल कॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 119 धावा धावपलकावरती लागल्या जातात. 3 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू 28 धावा. पाहिलं गेलं तर सामना जवळ पोहोचलाय, अगदी धाव संख्येच्या जवळ गेलेत. अगदी ब्लॅक होल मध्ये टाकला गेलाय बालाजीनं हा चेंडू. समोरच्या दिशेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, अडवलं जाईल आणि पुन्हा एकदा मिळते ती केवळ एकच धाव. याबरोबर 120 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. एवढ्या लवकर नका 8-9 या दरम्यान अडवलं गेलंय. विशाल कडून सुंदररित्या चेंडूला अडवलं गेलंय, परंतु 2 धावा म्हणजे एक धाव इथे किती महत्वाची आहे ते दाखवलं जाते. एक धाव घेण्याचा प्रयत्न थर्ड अंपायर केले, ते रेफर केले गेले रनआउट साठी. चेक केलं जाईल. या सामन्याचे तिसरे पंच, तिसरा डोळा, तिसरी हात पाठवले सर. एक रन बहुत इम्पॉर्टंट रहता. 122 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडू बाकी है, एक चेंडू नहीं, वो रन आउट कर दिया. बैट हवा में ऐसा लग रहा है मेरे को. बैट हवा में कुशल मेंडिस होता क्या? कुशल मेंडिस 4 में 4 हट आ रहे हैं. मुझे भी कहेंगे डाय मार के क्या क्या कर काय सर. इट्स नॉट आउट. लास्ट बॉल म्हणजे सामन्याचं चित्र काहीच पलटणार नाही, परंतु प्रेक्षकावर ते जागेवर उभं राहून सामना बघतोय. वा, किनवटचे आमचे बेदर्दी प्रेक्षक आहेत आणि याबरोबर सामना इथे संपला गेलाय. तब्बल 24 धावांनी या सामन्यामध्ये विजय हासिल केला गेलाय. वेल प्लेड आणि वेल प्लाइड फाईट देखील पटेल इलेव्हन या संघाने इथे केले गेले. आमदार प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस
इथे मात्र संपला गेलाय असं जाहीर करतो. तर उद्या भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा बाय बाय गुड नाईट. एक मिनिट. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच आहे. मी बालाजी नागरगोजे सरांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो फलंदाज कॅप्टन अमोल जाधव उर्फ विराट. विराटला विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचे. बालाजी नागरगोजे सर, त्यानंतर वसंत बामणे सर यांना देखील विनंती करतो की आयोजक संदीप दादा केंद्रे सर यांना देखील विनंती करतो की आपण समोर यायचंय प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर. आलेले सर्व मान्यवरांना देखील विनंती करतो की आजचा जी स्पर्धा आपण आयोजित केली गेली आमदार प्रीमियर लीग APL 2026 आजचा पहिला उद्घाटनाचा दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये रंगतदार मुकाबले आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटच्या सामन्यामध्ये तब्बल 24 धावांनी विजय प्राप्त केला. ते राठोड रॉयल्सच्या संघाने त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातो. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं. संदीप सरला देखील विनंती करतो की आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ते देण्यासाठी यायचंय. संघाचे कर्णधार विराट अमोल जाधव यांना ते पारितोषिक जात आहे. तब्बल अर्धशतकी खेळी त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळाले. थँक्यू संदीप सर. विराट अमोल